विद्यार्थी मित्रांनो, आपला फोकस आहे 10-15 मार्क मिळवण्याचा. अर्थात जास्त मार्क मिळवणे उत्तमच, आणि त्यासाठी आम्ही एकदम स्पेशल प्रयत्न करतोय. प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा 1 आणि 2 गुणासाठी. त्यासाठी आपला महत्त्वाचा आपण चाललंय निश्चय. निश्चय तुम्हाला सगळ्यांना येतात. मी काही 4 अंकी जे आपण घटक लिहिलेत, ए बी सी डी 4 घटक आहेत. यांचा जेव्हा असे 4 घटकच येतात तेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो ए गुणिले डी. त्यामुळे खाली मी लिहिलंय ए गुणिले डी आणि बी गुणिले सी, त्यामुळे बी गुणिले सी. त्यामुळे जेव्हा निश्चय घेतील तेव्हा तुम्ही लक्षात ए डी मायनस बी सी. मी एखादं उदाहरण इथे लिहितोय जे तुम्हाला परिचित असलेलं उदाहरण असेल किंवा नेहमी साध्या सिंपल संख्या आहेत. परीक्षेला 1 मार्कासाठी येतं किंवा 2 मार्कासाठी येतं. सोडवा, हा निश्चयकाची किंमत काढा असं येतं. किंमत काढा आपण म्हणतो, यांची किंमत काढायची. आपलं निश्चित एडी मायनस बी सी. मग आपण करणार आहोत 6 गुणिले 4. त्याची किंमत काढायची तर मिळाले 6 गुणिले 4. मी यांना कौस घालतो. मायनस चिन्ह तुम्ही विसरत नाही. वजा बी सी 2 गुणिले 3. 2 गुणिले 3 तुम्ही लिहिलं. पहिल्यांदा डावीपासून सुरुवात करता, किंमत लिहिता, मग उजवीपासून सुरुवात करता, किंमत लिहिता आणि 10 पर्यंत पाडे तर तुम्हाला सगळ्यांनाच येतात. त्यामुळे 6 गुणिले 4 उत्तर आहे 24 आणि 3 गुणिले 6. 3 गुणिले 2 6 आणि 24 मधून 6 गेले किती येतात? हा, व्हेरी गुड. 24 मधून 6 गेले 18. तर या निश्चयाची किंमत झाली 18. या प्रकारे हे सिंपल उदाहरण तुम्हाला 1 मार्कासाठी मिळतं. मी काही उदाहरणं थोडी ट्विस्ट करतो, बघा तुम्हाला जमतात का. तर एक उदाहरण असं येतंय, एम ची किंमत काढा. उदाहरण आहे सारखंच उदाहरण आहे. एक अंक न देता एखादा चल दिलेला आहे 4 5 M3 आणि विचारले एम ची किंमत काढा. निश्चयाप्रमाणे सोडवायचं आहे. आपल्याला कृती अगदी परफेक्ट माहित आहे तुम्हाला. तिरकस गुणाकार करता पहिला डावीकडून उजवीकडे, त्यामुळे तुम्ही सुरुवात करताय 4 गुणिले 3 वजा आता 5 गुणिले M. मग तुम्ही केला 5 गुणिले M. याची किंमत काढण्यासाठी प्रश्नपत्रिकेत एखादी संख्या दिलेली असते, काही वेळा ते बाजूला सरकते. तर याची किंमत तुम्हाला दिलेली आहे 22. बघा, जे निश्चयकाची किंमत काढा उदाहरणामध्ये थोडा ट्विस्ट करतायत. 4 5 इथं अंक न देता M एक चल दिलेले M3 बरोबर 22 आणि M ची किंमत काढा. तुम्ही निश्चितपणे तुम्हाला माहिती आहे गुणाकार करतात, तिरकस करतायत एडी मायनस बी सी. तर मी 4 गुणिले 3 करते उदाहरण सोडवण्यासाठी. 4 गुणिले 3 मायनस बी सी. तुम्ही मायनस बी सी 5 गुणिले M. बघा 5 गुणिले M याची किंमत दिलेली आहे त्याने. किती दिले? 22. मग ते लिहिले बरोबर 22. या प्रकारे जसं आहे तसं तुम्ही लिहून घेतलं एडी मायनस बी सी. मग 4 गुणिले 3 तुम्हाला येतात पाडे सगळ्यांना, वजा 5M बरोबर 22. आता हे सोडवायचं समीकरण साधं समीकरण आहे. हे 12 तुम्ही उजव्या बाजूला नेतायत बरोबर चिन्हाच्या. 22 आहे. हे 12 हे जे अंक आहेत आपण नेणार आहोत उजवीकडे, त्यामुळे अधिक असलेलं वजा झालं. 22 मधून 12 गेले किती राहतात? 10 वजा 5M. 5M बरोबर 10. तुम्ही आता 5 गुणाकार आहे उजवीकडे नेताय, त्यामुळे M ची किंमत आली
10/-5 आणि भागाकार केला तर उत्तर येतं -2. तुम्हाला m ची किंमत मिळते -2. या प्रकारे हे उदाहरण आपण इथं दुसरं उदाहरण घेण्यासाठी एक क्रॅमर्स रूलचं आपण उदाहरण सोडूया. निश्चय सोडवण्यास तुम्ही आत्मविश्वास मिळवल्यानंतर 3 मार्कासाठी किंवा 4 मार्क झेप घ्यायचे, तो म्हणजे क्रॅमर्स रूल वापरून एक सामायिक समीकरण सोडवणे. आणि मला खात्री आहे तुम्हाला हे निश्चित उदाहरण सोडवता येईल. उदाहरण दिले 6x - 4y = -12. दुसरं एक सामायिक समीकरण आहे 8x - 3y = -2. क्रॅमर्स रूल वापरून हे समीकरण सोडवायचे. पहिल्यांदा आपण d ची किंमत काढतोय आणि तुम्हाला माहिती आहे d साठी किंमत काढण्यासाठी जो डावीकडचा भाग आहे त्याचाच विचार तुम्ही करणार आहेत आणि त्याचे सहगुणक तुम्ही लिहिताय 6 आणि 8. चिन्हासहित घ्यायचे -4 - 3. लक्षात ठेवायचं d पहिले स्थिर आपण जेव्हा किंमत काढतो तेव्हा डावीकडील जो भाग आहे स्थिर संख्या विसरायची, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. आता जे आपण उदाहरण केलं त्याच प्रकारे आहे. तुम्ही तिरकस गुणाकार करता a × d करतायत. मी इथं लिहितोय तिथं या ठिकाणी 6 × 3, पण इथं -3 आहे. विद्यार्थी विसरतात -3 लिहायला, तर त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय -3 लिहिताना 2 वेळे एकाच चिन्ह येऊ शकतात. त्यामुळे -3 तुम्हाला जरा अंतर सोडून द्या किंवा कंस घाला. 6 × -3 वजा आहे. तिरकस गुणाकार करताय तुम्ही, चिन्ह -4चं चिन्ह सेपरेट आहे, सूत्राचं चिन्ह सेपरेट आहे, ×8. इथं विद्यार्थी नेमकं चूक करतात. त्यांना वाटतं की वजा चिन्ह हे आहे तेच सूत्राचं चिन्ह आहे आणि एकच चिन्ह लिहितात, त्यामुळे पुढचं उदाहरण चुकतं. ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. 6 × 3 चिन्हासहित लिहिलं, -4 × -8 लिहिलं, पण मधलं सूत्राचं चिन्ह आहे. या प्रकारे तुम्ही अगदी मांडणी परफेक्ट केली. आता इथं आपण बघूया 6 त्रिक 18, 1 वजा आणि 1 अधिक गुणाकाराचा नियम आहे, त्यामुळे तुम्ही -18 लिहिताय. हे वजा चिन्ह मी तसंच लिहितोय पहिल्यांदा. 4 × 8 32 आणि तुमचं उत्तर येतं -32. बघा हे चिन्ह मी तसंच ठेवलंय. ऋण आणि धन यांचा गुणाकार ऋण येतो, मी तसंच ठेवलेलं आहे. आणि अजून एक पायरी करतोय -18 वजा कंसाबाहेर वजा चिन्ह असेल तर अधिक होतं, त्यामुळे वजा आता +32 येते. आणि 32 म्हणून 18 गेले तर बघा 12तून 8 गेली 4 आणि 3तून 1 गेला 2, अगोदरचा 1 14. त्यामुळे 18 आणि 10 28 आणि 4 32. तुम्हाला इथं मोठ्या चिन्ह अधिक आहे, लिहिण्याची गरज नाही, पण तुमच्या माहितीसाठी d ची किंमत आली +14. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. AD - BC मायनस चिन्ह तुम्हाला लिहिलं पाहिजे आणि आतील चिन्ह सेम वाटण्याची शक्यता आहे, तेव्हा कंस घालणं गरजेचं आहे. d ची किंमत झाली. आता आपण दुसरा टप्पा आहे तो आहे dx ची किंमत आपण काढणार आहोत. dx किंमत काढण्यासाठी हे जे उदाहरण आहे पुन्हा एकदा लिहितो. जे आहे ते मुद्दाम लिहिण्यासाठी इथे लिहितोय 6x - 4y = -12 आणि 8x - 3y = -2. तुम्ही पुन्हा उदाहरण लिहायची गरज नाही, मी मुद्दाम लिहितोय. का लिहितोय तुमच्या लक्षात येईल. जेव्हा तुम्ही x ची किंमत काढता तेव्हाच x ची जे सहगुणक आहेत ते लिहायचे नाहीत. x चे जे सहगुणक आहेत ते लिहायचे नाहीत, त्याऐवजी जे स्थिर सहगुणक आहेत ते लिहायचे आहेत. ही काळजी न विसरता घ्यायची. म्हणून मी पुन्हा एकदा उदाहरण लिहिलं, तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की x च्या जागी मी x चे सहगुणक लिहिलेले नाहीत, त्याऐवजी मी हे स्थिर अंक मी लिहिलेत. मग y चे जे सहगुणक आहेत तसेच ठेवले, यामध्ये काही बदल नाही. ही कोणाची किंमत आहे तुम्ही काढत आहात, dx ची किंमत काढत आहात. एकदा तुम्ही परफेक्ट लिहिलं की मग तुमची चुकण्याची काहीच शक्यता नाही. मग नेहमीप्रमाणे तुम्ही करताय AD. मग जेव्हा तुम्ही AD गुणाकार करणार आहात तर आहे तसा मी लिहितो -12 × -3. बघा -12चं चिन्ह मी लिहिलंय,
वजा 3 चिन्ह पण दिलंय, 2 चिन्ह एकत्र आपण कौस घातले. आता वजा, आता पुन्हा तिरकस गुणाकार करणार आहात. -4 - 2 आहे. हे वजा चिन्ह सूत्राचं -4 गुणुले -2. चिन्ह खूप वाटतायत म्हणून आपण कौस टाकले. बघा हे 12 गुणिले 3 तुम्हाला येतं -2 वजा असेल तर अधिक, त्यामुळे इथं अधिक चिन्ह लिहायची गरज नाही, मी मुद्दाम लिहितो. 12 - 3 = 36. हे वजा चिन्ह मी सूत्रात तसंच लिहितोय आणि इथं 4 गुणिले 2 किती येतात बघा 8 आणि वजा वजा अधिक येतं. त्यामुळे तुम्हाला आता उत्तर मिळालंय 36. कौसाबाहेर वजा चिन्ह आतील चिन्ह बदलतात. 36 ने 8 गेले. इथं वजाबाकी होते 36 - 8 आणि तुमची किती येणार उत्तर 28. 28 आणि 36 dx ची किंमत मिळाली तुम्हाला. बघा आपल्याला d ची किंमत काढली, dx ची किंमत काढली, आता dy ची किंमत काढायची आहे. पुन्हा एकदा dy च्या किमतीसाठी बघू. dy च्या किमतीसाठी पुन्हा एकदा मी लिहितो हे उदाहरण. 6x - 4y बरोबर -12. 8x - 3y बरोबर 2. मी 3 वेळा उदाहरण लिहिलं, तुम्ही अजिबात 3 वेळा उदाहरण लिहू नका. मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं. प्रत्येक वेळी x आणि y ची किंमत केव्हा लिहायची आणि केव्हा नाही यासाठी मी इथं लिहितोय. आता बघा x ची किंमत ज्या आहेत तुमच्या x च्या किमती सहगुणक आहे ते सहगुणक तुम्ही लिहिले 6 आणि 8. आता मी हे y चे सहगुणक लिहिणार नाही. मग असे x चे सहगुणक लिहिले नव्हते, आता मी y चे सहगुणक लिहित आणि त्याऐवजी काय लिहितोय स्थिर संख्या -12 - 2. हे तुम्ही पाळलं. आता तुम्ही किमती काढताय dy या गोष्टी अगदी क्लिअर केल्या. मी y च्या जागी y चे सहगुणक न लिहिता मी स्थिर संख्या लिहिणार. हे डोक्यात तुम्ही ठेवलं की तुम्ही 4 मार्क 3 मार्क 100% मिळवले. आता नेहमीप्रमाणे तुम्ही गुणाकार करणार आहात AD - BC. आता इथं थोडे जागेसाठी मी ऍडजस्टमेंट करत आहे. dy 6 गुणिले 2 वजा तिरकस गुणाकार -12 गुणिले 8. हे वजा चिन्ह इथं ठेवतोय. 6 - 2 = 12 -12 वजा 12 किती बघा पाडा येतो का 12 96. चिन्ह आहे तसं मी ठेवलेलं आहे, वजा चिन्ह पण बाजूला ठेवलेले. कौसाबाहेर वजा चिन्ह असेल आतील चिन्ह बदलतात, त्यामुळे -12 + 96. 1 + 1 वजा किती येतात बघा. 1 + 1 वजा केल्यानंतर तुम्हाला येत आहेत 6 तून 2 गेले 4 आणि 9 तून 1 गेला 8 आणि चिन्ह तुमचं अधिक आहे. तुमची dy ची किंमत मिळाली 84. अशा प्रकारे तुम्हाला 3 संख्या मिळाल्या. एक आहे d संख्या मिळाली, एक आहे dx संख्या मिळाली, दुसरी संख्या dy संख्या मिळाली. आता तुम्ही x आणि y च्या किमती काढणार आहात. त्यासाठी थोडेसे मी हे रबॉट करतो बाकीची किंमत न करण्यासाठी. आणि x आणि y किंमतसाठी सूत्र तुम्हाला पाठ आहेत. x ची किंमत साठी लिहिताय तुम्ही इथं dx भागिले d. y किंमत साठी तुम्ही लिहिता dy भागिले d. आणि तुम्हाला उत्तर तुम्ही हे गुणाकार करायचं, मी करणार नाहीये. dx आहे 28. d ची किंमत किती आहे बघा 14. dy ची किंमत आहे बघा 84 आणि d ची किंमत आहे 14. यांचा उत्तर तुम्ही काढायचे किती आहे ते 14. 14 2 28 2 किंमत येईल. हे 14चा पाडा येत नसेल तर 14 गुणिले 6 वगैरे करा. किती आहेत बघा 14 संग 84 तुम्हाला 6 उत्तर येईल. आणि 2 आणि 6 उत्तर आलं इथं म्हणून 2 14 1 14 14 संग 6 आणि तुम्हाला 2 आणि
6 उत्तर आलं, मग तुम्ही उत्तर लिहिणार एक्स आणि वाय ची किंमत तुम्हाला मिळाली 2 आणि 6. या प्रकारे हे उदाहरण तुम्हाला 3 आणि 4 एकच बेस आहे, एडी मायनस बीसी. एकदा प्रॅक्टिस झाली की उदाहरण तुम्हाला आरामात 3 मार्क मिळतात. आता आपल्याला dx ची किंमत झाली, d ची किंमत काढली. आता आपल्याला dy ची किंमत काढायची आहे. dy ची किंमत काढण्याची x ची आपण आहे तसंच लिहिलं, x च्या ठिकाणी 6 आणि 8 हे त्याचे जे कोएफिशियंट आहे ते आपण लिहिले. पण y च्या ठिकाणी आपण y चे कोएफिशियंट न लिहिता आपण स्थिर संख्या लिहायचे. स्थिर संख्या -12 -2 लिहिली, हे फक्त लक्षात ठेवायचे. बाकी तुम्ही नेहमीप्रमाणे तिरकस गुणाकार 6 - 2 तुम्ही केलं, गुणाकार लिहिलं एडी ए गुणिले डी. त्यानंतर -12 गुणिले -8 मायनस चिन्ह सूत्राचं आहे आणि -12 गुणिले 8 हे तुम्ही लिहिलं. 6चा पाढा तुम्हाला येतो, 6 दुणे 12 अधिक वजा असल्यामुळे वजा चिन्ह आलंय. हे वजा सूत्राचं चिन्ह आपण सेम ठेवलंय, परंतु बारी अटी गुणाकार येतो तुम्हाला 12चा पाढा सगळ्यांना, त्यामुळे 96 96 लिहिले. आणि आता कौसाबाहेर वजा चिन्ह आहे म्हणून वजा वजा अधिक झालेलं आहे. एका ठिकाणी -12 आहे, एका ठिकाणी अधिक 96 आहे. अधिक वजा असेल तर वजाबाकी करतात म्हणून वजाबाकी केली 84 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून झाले अधिक 84. तुम्हाला d ची किंमत मिळाली, dx ची किंमत मिळाली, dy ची किंमत मिळाली. आता x ची किंमत काढायची. x च्या किंमतीसाठी dx भागिले d. dx ची किंमत 28 आहे, d ची किंमत 14 आहे. तुम्हाला भागाकार तुम्ही केला 14 दून 28, त्यामुळे x ची किंमत 2 आली. y ची किंमत काढण्यासाठी dy भागिले d. dy ची किंमत 84 आहे जी तुम्ही काढलेली आहे. 84, d ची किंमत 14, 14चा पाढा तुम्हाला येतो 14 1 14, 14 संग 84. y ची किंमत 6 आली. तुम्हाला x आणि y ची किंमत मिळाली, त्याला उकल म्हणतात. तुम्ही लिहिलं xy बरोबर 2 6 हे दिलेल्या समीकरणाचे उकल आहे. या प्रकारे 3 मार्काची तुम्ही 100% तयारी केलेली आहे आणि तुम्ही या प्रकारचं उदाहरण सोडू नका, 3 मार्क तुम्हाला निश्चित मिळतील.